आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे साडीमध्ये सुद्धा आपला जो लुक आहे तो यंगर आणि खूप जास्त चांगला वाटू शकतो, स्टायलिश वाटू शकतो। खूपदा असं होतं की आपण तयार झालेलो आहोत, छान साडी घातलेली आहे आणि आपल्याला असं कुठेतरी वाटायला लागतं की मी एजेड वाटते आहे का, किंवा माझ्या एजपेक्षा थोडीशी मोठी वाटायला लागली आहे का, असं आपल्याला वाटायला लागतं। आणि असं वाटणं खूपदा साहजिक आहे। खूप वेळेला असं होतं की आपण कधी-कधी साडीमध्ये स्टायलिश दिसतो आणि कधी-कधी साडीमध्ये आपण थोडेसे एजनी जास्त वाटायला लागतो, ओल्ड वाटायला लागतो। ह्याची कारणंसुद्धा बरीचशी आहेत। जी तुमची ज्वेलरी असू शकते, तुमचं साडी ड्रेपिंग असू शकतं, तुमचं जसं काही तुम्ही आवरणार आहात, मेकअप वगैरे, ह्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी असू शकतात की साडीमध्ये आपण यंग लुक बघणार आहोत की आपण थोडेसे एजपेक्षा जास्त दिसणार आहोत। आणि प्रत्येक स्त्रीलाच असंच असतं की आपल्या एजपेक्षा आपल्याला थोडंसं यंग दिसायचं असतं। यात वाईटसुद्धा काहीच नाही आहे। अगदी सगळ्यांनाच हे वाटत असतं की आपण सुद्धा यंग आणि छान दिसावं, स्टायलिश दिसावं। सो यस, आजच्या व्हिडिओमध्ये मी हे शेअर करणार आहे की साडीमध्ये यंग लुक कसा मिळवता येईल आणि आपण सुद्धा साडीमध्ये खूप छान आणि मस्त कशी दिसू। चला मग बघूया। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। माझ्या चॅनलला तुम्ही खूप सारं प्रेम देताय, त्याबद्दल सर्वांचे थँक्यू। लास्ट व्हिडिओ जो मी बनवला होता, जास्त वयाच्या स्त्रियांनी स्टाईल कशी करावी किंवा फॅशन कशी करावी ह्यावरती तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल सर्वांचं थँक्यू। आणि खूप साऱ्या अशा माझ्या सबस्क्रायबर आहेत, त्यांनी खूप छान छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत। आजच्या व्हिडिओपासून मी शॉर्ट आउट देणार आहे। ज्या माझ्या गृहिणी किंवा मला ज्या सबस्क्रायबर मिळालेल्या आहेत, खूप साऱ्या माझ्या फॅमिलीचे जे सदस्य झालेले आहेत, त्यांनी छान छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत। ज्या कोणी मला छान अशा कमेंट्स करतील त्यांचा मी व्हिडिओच्या लास्टला शॉर्ट आउट घेत जाईन। सो यस, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप साऱ्या स्त्रियांना असं वाटत असतं की आपण साडी घातली म्हणजे आपण ओल्डच दिसणार आहोत किंवा एजनी जास्त दिसणार आहोत। असं काही नाही आहे। काही ज्या गोष्टी असतात त्या जर आपण टाळल्या तर नक्कीच आपण साडीमध्ये सुद्धा स्टायलिश, मस्त आणि यंगर लुक मिळू शकतो। सो यस, चला मग बघू, लेट्स गो स्टार्ट। टिप नंबर 1, तुम्ही खूपदा असं बघितलं असेल ज्या साड्यांची बॉर्डर जी आहे ती खूप मोठी आहे किंवा हेवी बॉर्डरच्या ज्या साड्या आहेत त्यामध्ये आपण थोडंसं एजपेक्षा जास्त दिसायला लागतो। आणि तेच जर तुम्ही ज्या साडींना बॉर्डर नाही आहे किंवा सिंपल साड्या आहेत किंवा ज्याची बॉर्डर खूप हेवी नाही आहे, छोटीशी बॉर्डर आहे, अशा साड्यांमध्ये नक्कीच आपला लुक जो आहे तो यंग वाटायला लागतो। ज्या सॅटिनच्या साड्या आहेत, शिफॉनच्या साड्या आहेत किंवा मी म्हणेन कुठलंही तुमचं सूत असू दे किंवा कुठल्याही पॅटर्नची साडी असू दे, त्याचे जर काठ हेवी नसतील, ब्रॉड नसतील, तर नक्कीच ती साडी खूप सिंपल, मस्त आणि छान दिसायला लागते। मी असं नाही म्हणत आहे प्रत्येक वेळेला आपण अशीच साडी नेसू, सणासमारंभाला वगैरे आपल्याला काठपदराच्या साड्या किंवा ब्रॉड काठाच्या साड्या नेसाव्याच लागतात, पण त्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करून नेसू शकतो। पण शक्यतो आपण साडी नेसताना अशी साडी घालायची की ज्याचे काठ जे आहे ते खूप ब्रॉड नसतील, खूप भरलेली नसावी, त्याचे सिंपल काठ असावेत किंवा काठ नसलेल्या साड्या, मग कुठलंही फॅब्रिक असू दे, अशी साडी जर तुम्ही घातली तर नक्कीच त्यामध्ये तुमचा लुक जो आहे थोडासा यंगर आणि खूप स्टायलिश दिसेल। नेक्स्ट टिप, सेकंड टिप, ती म्हणजे स्टिप साड्या शक्यतो घालू नका। म्हणजे कॉटनच्या खूपदा अशा साड्या असतात की त्या स्टिप्स होतात, म्हणजे फुगतात खूप जास्त, आणि अशा फुगणाऱ्या ज्या साड्या आपण घातल्या तर आपण थोडे हेवी वेटचे वाटायला लागतं, गुटगुटीत वाटायला लागतं आणि त्यामुळं आपलं कुठंतरी एज जे आहे ते जास्त वाटायला लागतं। त्यामुळे स्टिप्स साड्या शक्यतो टाळा। खूपदा असं असतं की आपल्याला कॉटनच्या साड्या बऱ्याच जणींना आवडत असतात, मलासुद्धा स्पेशली खूप आवडतात। तर कॉटनची साडी घेताना आपण मल कॉटन, सॉफ्ट कॉटन अशा साड्या नक्कीच तुम्ही निवडू शकता, किंवा मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हटलं तसं सॅटिनच्या, जॉर्जेटच्या, सिफॉनच्या अशा साड्या नक्कीच तुम्ही निवडू शकता। त्यामध्ये नक्कीच तुमचा लुक जो आहे तो यंग आणि खूप स्टायलिश दिसेल। टिप नंबर 3, खूपदा आपण साडीवरचा ब्लाऊज मोस्टली शिवणच घेत असतो। काय करायचं, काही वेळेला आपला जो साडीवरचा स्टिच केलेला ब्लाऊज असतो त्याला टिच करून आपण खूपदा टॅन टॉप किंवा क्रॉप टॉप असे घालू शकतो। त्यामुळे नक्कीच तुमचा लुक जो आहे तो स्टायलिश, मस्त आणि युनिक असा दिसेल। मी खूपदा असे माझ्या साडीवरती वेगवेगळं क्रॉप टॉप असे स्टाईल करत असते। तुम्हाला साईडला शो होईल, मी बऱ्याच वेळेला क्रॉप टॉप स्टाईल करते, त्यामुळे आपला जो लुक आहे तर थोडंसं स्टायलिश आणि यंग दिसतो। मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही साडीवर
साडीवरचे ब्लाऊज स्टिचच करून घेऊ नका किंवा घालू नका, पण आपण थोडंसं यंग आणि थोडंसं स्टायलिश लुक हवा असेल असं नक्कीच तुम्ही करू शकता. टॅन टॉपसुद्धा खूप भारी वाटतात साड्यांवरती. त्यामध्ये तुमचा जो लुक आहे तो खूप जास्त चांगला आणि युनिक असा वाटतो. सो यस, काही वेळेला जे साडीवरचे ब्लाऊज असतात ते डिच करून तुम्ही असे क्रॉप टॉप किंवा शर्ट्स म्हणा किंवा टॅन टॉप असे नक्कीच ट्राय करू शकता. टिप नंबर 4, सिल्कच्या ज्या साड्या असतात, खूप साऱ्या स्त्रिया सिल्कच्या साड्या नेहमीच घालत असतात. तर त्या आपलं जे एज आहे ते आपल्या ॲक्च्युअल एजपेक्षा थोडंसं जास्त वाटायला लागतं. मी इथंसुद्धा असं म्हणेन की मी असं नाही म्हणत आहे की सिल्कच्या साड्या अजिबातच घालू नका. आपल्याला खूपदा असं होतं की कुठलं तरी फंक्शन आहे, सण आहे, तर सिल्कची साडी घालावीच लागते. पण सिल्कची साडी फुगणारी असू दे किंवा सॉफ्ट सिल्क असू दे, अशा कुठल्याही साडीमध्ये आपलं थोडंसं एज जास्तच वाटत असतं. त्यामध्ये नक्कीच तुम्हाला ट्रॅडिशनल छान असा लूक मिळून जातो. तुम्ही त्यामध्ये एलिगंट वाटू शकता, त्यामध्ये छान दिसू शकता. पण नक्कीच त्याच्यामध्ये थोडंसं एजपेक्षा आपण जास्त दिसतो. मी म्हटलं तसं तुम्ही जॉर्जेटच्या, शिफॉनच्या, सॅटिनच्या अशा साड्या नक्कीच तुम्ही यूज करू शकता आणि त्यामध्येच नक्कीच तुमचा जो लुक आहे तो यंगर वाटू शकतो. सो यस, शक्यतो तुम्ही सिल्क साड्या अवॉइड करा. नंबर 5, खूपदा असं होतं की आपल्याला ट्रान्सपरंट साड्या घालायला खूप आवडतात आणि त्यामध्ये नक्की आपला लुक जो आहे तो यंग आणि स्टायलिश दिसत असतो. पण आपण काही वेळेला कम्फर्टेबलसुद्धा नसतो. शक्यतो मी तर म्हणेन की मी सुद्धा कम्फर्टेबल नसते. अशा वेळेला काय करायचं, पूर्ण मॅचिंग करायचं आणि जे ब्लाऊज स्टिच करणार आहात त्यामध्ये तुम्ही फुल स्लीवचं किंवा असं ब्लाऊज स्टिच करून घ्या की जरी साडी ट्रान्सपरंट असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. त्यामध्ये सिफॉनची, जॉर्जेटची किंवा ऑर्गेन्झा साड्या आजकाल आलेल्या आहेत त्यासुद्धा खूप जास्त चांगल्या वाटतात. अशा साड्या जर घातल्या आणि तुम्ही ब्लाऊज खूप छान आणि असं ब्लाऊज शिवून घ्यायचं की जेणेकरून ट्रान्सपरंट साडीसुद्धा घातली तरी काही विचित्र दिसणार नाही. नक्की तुम्ही असं ट्राय करू शकता जेणेकरून तुमचा लुक यंगर आणि स्टायलिश वाटेल. नंबर 6, आता आपण थोडंसं ज्वेलरीकडं जाऊया. आपण बऱ्याच वेळेला एखाद्या फंक्शनला जायचं असेल, एखाद्या पार्टीला जायचं असेल आणि खूप सारा हेवी नेकलेस घातला असेल आणि त्याबरोबर असणाऱ्या ज्या हेवी इयरिंग्स असतील त्यासुद्धा जर आपण घातल्या असतील तर नक्कीच तुमचा लुक स्टायलिश वाटण्यापेक्षा, यंग वाटण्यापेक्षा थोडासा एजनी जास्त वाटतो. कारण जर तुम्ही हेवी नेकलेस घातला असेल आणि त्याबरोबर इयरिंग्ससुद्धा मोठ्या घातल्या असतील तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. मी खूपदा माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की जर तुम्ही हेवी नेकलेस घातला असेल तर तुम्ही असे स्टड्स घालू शकता. छोटंसं कानातलं घातलं तर ते खूप जास्त चांगलं वाटेल आणि तुम्हाला नक्कीच यंगर लुक देईल. आणि जर तुम्ही हेवी नेकलेस घातला नसेल एखाद्या पार्टीमध्ये, सणामध्ये, तर तुम्ही नक्कीच मोठे ब्रॉड असे इयरिंग्स घालू शकता. आणि जर तुम्ही हेवी नेकलेस पण घातलेला आहे, लटकनचे कानातले पण घातलेले आहेत, तर माझ्या मते तरी तो लुक चांगला वाटत नाही. तुम्ही थोडेसे जास्त वाटायला लागता एजनी, दिसतानीसुद्धा ते छान वाटत नाही. त्यामुळं जर हेवी नेकलेस घातला असेल तर असे स्टड्स घाला, छोटे छोटे कानातले घाला, ते खूप जास्त चांगलं वाटेल. नक्की स्टायलिश आणि यंगर लुक देईल. आणि जर तुम्ही नेकलेस घालत नसाल तर मोठे ब्रॉड असे इयरिंग्स घाला, नक्कीच तुमचा लुक खूप छान आणि मस्त वाटेल. जी टिप आहे ती आहे बांगड्यांविषयी. खूप साऱ्या स्त्रियांना असं वाटतं की मी भरपूर अशा बांगड्या घातलेल्या आहेत, मिक्स केलेल्या आहेत बांगड्या आणि त्या खूप छान दिसत आहेत. ते अजिबात चांगलं दिसत नाही. तुम्हाला जर बांगड्या घालायला आवडत असतील, मलासुद्धा स्पेशली खूप आवडतात. आधी तर मी सगळ्या कलरच्या बँगल्स घालायची कॉलेजला असताना, मला खूप आवडायच्या. तर तुम्हाला बँगल्स घालायच्या असतील किंवा बांगड्या घालायच्या असतील तर बँगल्स ज्या आहेत त्या एकाच कलरच्या असाव्या. खूप सारे कलर्स त्यामध्ये मिक्स केलेत आणि हात भरून दोन्ही बांगड्या घातलेल्या आहेत, ते खूप छान वाटत नाही. तुम्हाला जर बांगड्या घालायच्याच असतील तर एकाच कलरच्या घाला, तर ते खूप जास्त चांगलं वाटेल साडीवरती. मग तुम्ही राईट हँडमध्ये घाला किंवा लेफ्ट हँडमध्ये, ते छानच वाटेल. फक्त बांगड्या घालताना खूप साऱ्या कलरच्या बांगड्या एकत्र केलेल्या आहेत, झगमगी बांगड्या एकत्र केलेल्या आहेत, ती आता फॅशन आउटडेटेड झालेली आहे. असं कोणीच घालत नसतं. तुम्हाला जर ऑफिसला जाणार असाल रेग्युलरला तर मी म्हणेन असे एखादं कडं किंवा एखादी ब्रेसलेट असं तुम्ही नक्की यूज करू शकता किंवा थोडेसेच बँगल्स. अगदी खूप जणांच्या घरी असतं की बँगल्स घालावेच लागतात. ज्या लग्न झालेल्या स्त्रिया आहेत त्यांना, तर तुम्ही एखादा कडं घालू शकता, बँगल्स घालू शकता असं. किंवा खूप जणांच्या घरी असं असतं की हिरव्या बँगल्सच घालायच्या, तर घालताना एकाच कलरच्या घाला. त्या ग्रीन कलरच्या बँगल्स किंवा रेड कलरच्या बँगल्स घालताना
खूप सारा मिक्स अँड मॅच करून घातला तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. एकाच कलरच्या बांगड्या घातल्या तर नक्की तुमचा लूक खूप छान आणि मस्त वाटतं. टिप आहे ती म्हणजे मेकअप कोणाला करायला आवडत नाही. आपल्या फाईन लाईन्स म्हणा, आपल्या रिंकल्स म्हणा, हे सगळं हाईड करत असतं. सगळ्याच स्त्रियांना मेकअप करायला खूप आवडतं. मेकअप करताना एवढंच लक्षात ठेवायचं की जो मेकअप करणारा आहोत तो मिनिमल असला पाहिजे, सिंपल असला पाहिजे, छान दिसला पाहिजे. सो यस, मेकअप करताना तेवढं आपण लक्षात ठेवायचं. आणि लिपस्टिक म्हणाल तर मी म्हणेन लिपस्टिक ही गेम चेंजर असते. तुम्ही कशा प्रकारची लिपस्टिक लावता त्यावर तुमचा लूक नक्कीच ठरतो. खूपदा असं होतं की आपण डार्क शेडच्या लिपस्टिक लावतो, त्यामुळे नक्कीच तुम्ही मॅच्युअर दिसायला लागता. मरून शेड असू दे, रेड शेड असू दे, काही काही वेळेला त्यासुद्धा शेड खूप जास्त चांगल्या वाटतात, पण त्यामध्ये नक्कीच आपण मॅच्युअर दिसायला लागतो. त्यापेक्षा जर तुम्ही न्यूड कलरच्या शेड्स यूज केल्या तर नक्कीच तुमचा लूक जो आहे तो यंगर लूक वाटतो, छान वाटतो. पण असंही असू शकतं प्रत्येकाच्या फेसवरती, प्रत्येकाच्या फेस कलरवरती, स्किन टोनवरती तुम्हाला जशी सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही नक्की लिपस्टिक यूज करू शकता. पण मेकअप करताना लक्षात ठेवायचं, जो मेकअप करणार आहोत तो मिनिमल करायचा, सिंपल करायचा आणि लिपस्टिक जी आहे ती आपल्याला सूट होईल अशा प्रकारे करायची. नक्कीच तुमचा लूक हा स्टायलिश आणि मस्त. सो यस, ज्यांना साडीमध्ये यंगर लूक पाहिजे आहे, स्टायलिश लूक पाहिजे आहे, त्यांनी मी आता ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या नक्कीच तुम्ही साडीमध्ये स्टायलिश आणि छान दिसू शकता. आता वेळ आलेली आहे ते म्हणजे माझ्या ज्या सबस्क्रायबर आहेत, माझ्या ज्या फॅमिलीच्या सदस्य बनलेल्या आहेत, ज्या खूप छान कमेंट्स करतात त्यांचं मी शॉर्ट आउट देणार आहे. सो लेट्स गो स्टार्ट. शोभा आवटी, मनीषा चव्हाण, त्यानंतर शोभा अरोटे, सुरेखा अडसुळे, लोराटा, श्रद्धा गावडे आणि साधना जोशी, ह्या सगळ्यांना मी खूप सारा थँक्यू म्हणते. आणि तुम्ही खूप मस्त अशा कमेंट्स केल्या त्याबद्दल थँक्यू. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.